नमस्कार. अबोली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे अबोली आता पुन्हा एकदा कोर्टामध्ये येत असते, पण ती खूपच जास्त टेन्शनमध्ये असते. काल जो झालेला प्रकार पुन्हा आज तर होणार नाही ना, या गोष्टीची तिला भीती वाटत असते. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो, अबोली तुला जमेल ना? तेव्हा अबोली म्हणते, हो मला जमेल आणि मला हे जमवावंच लागेल, कारण मला काही करून मनवाला निर्दोष सिद्ध करायचं आहे. मला ही केस फक्त लढायची नाही आहे, तर जिंकायची सुद्धा आहे, असं आता अबोली म्हणत असते आणि ती कोर्टामध्ये आत्मविश्वासाने जाते. तेव्हा इथे अबोली आता चेअरवरती बसायला जाणार. तिथे बसलेल्या वकील मॅडम म्हणत असतात की अबोली मॅडम, ही जागा तुमची नाही आहे, तुम्ही तुमच्यासाठी आता दुसरी इथे खुर्ची का नाही लावत, असं सुद्धा ती म्हणत असते. तेव्हा इथे खांडेकर वकील म्हणत असतात, काय अबोली मॅडम, आजसुद्धा परत आलात का तुम्ही? आज तरी तुम्हाला बोलायला जमणार आहे का? तेव्हा अबोली म्हणत असतात, हे बघा, मी लहानपणापासून अशीच बोलते, त्याच्यामुळे माझ्यावरती हसायची आणि लोकांनासुद्धा जोक करून हसवायची काहीच गरज नाही आहे, कळलं ना तुम्हाला? माझ्या व्यंग्यावरती जर तुम्ही पुन्हा एकदा हसलात ना, तर मी ते खपवून घेणार नाही. आणि संविधानाने इथे येऊन प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार दिलेला आहे, त्याच्यामुळे ते अधिकार तुम्ही असे पायदळी तुडवू नका. मला ते अजिबात आवडणार नाही. आणि मी जे काही बोलत होते ना, ते मला बोलू दिलं असतं तर ही परिस्थिती उद्भवली नसती. पण तुम्हाला काही करून चुकीच्या अर्थी ही केस जिंकायची आहे ना, पण मी ते होऊ देणार नाही. काही झालं तरीसुद्धा ही केस तुम्ही नाही जिंकू शकत. तेव्हा इकडे आता जज साहेब आलेले असतात. तेव्हा जज साहेब म्हणत असतात की मिसेस अबोली, तुम्ही पुन्हा इथे आलात, तुम्ही आज तरी इथे येऊन बोलणार आहात का? तेव्हा इथे अबोली म्हणते, हो मॅडम, मी बोलणार आहे. तेव्हा इथे जज साहेब म्हणत असतात की मनवा, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, तुम्ही तुमचा वकील बदला म्हणून. तेव्हा इथे मनवा म्हणते, नाही जज साहेब, माझा वकील बदलला जाणार नाही, अबोली माझी केस लढणारच. तेव्हा इथे जज साहेब म्हणत असतात, अबोली, काल तुम्ही जसा वेळ वाया घालवलात तसा आजसुद्धा घालवणार आहात का? तेव्हा अबोली म्हणते, नाही जज साहेब, काल माझं चुकलं, पण आज मी पूर्णपणे माझी केस इथे तुमच्या समोर मांडणार आहे. तेव्हा खांडेकर म्हणत असतात, काल तरी तुला कुठे काय बोलता आलं होतं? तेव्हा अबोली म्हणते की जज साहेब, काल मी जे काही बोलत होते ते मी आता तुम्हाला सांगणार आहे. तेव्हा खांडेकर म्हणत असतात, मग काल का नाही सांगितलं? काल जे बोलायचं होतं ते आज कशाला बोलताय? तेव्हा अबोली म्हणत असते, हे बघा, तुम्ही गप्प बसा. तुम्ही मला बोलू का देत नाही आहेत? तुम्ही एका स्त्रीचा अपमान करताय आणि इथे जमलेल्या सगळ्या स्त्रियांचा अपमान करताय तुम्ही. मी लहानपणापासून अशीच बोलते, तुम्हाला माहिती आहे, तरीसुद्धा तुम्ही माझ्या व्यंग्याचा इथे अपमान करते आणि मी ते सहन करणार नाही. तुम्ही पुन्हा जर माझ्या बोलण्यावरती काही बोललात ना, तर मी तुमच्यावरती केस करेन, कंप्लेंट करेन मी तुमच्यावरती. तेव्हा इथे अबोली म्हणत असते. तेव्हा अबोली म्हणते की जज साहेब, माझे मित्र खांडेकर या केसला एक वेगळं वळण देण्यासाठी खूप जास्त प्रयत्न करतायत, पण मी तसं आज अजिबात होऊ देणार नाही आहे. मी जे काही मुद्दे मांडणार आहे ना, ते खांडेकर तुम्ही शांतपणे ऐकून घ्या, कारण का त्यासाठी आहे ना पेशन्स लागतात. ते पेशन्स तुमच्याकडे अजिबातच नाही आहेत. तेव्हा खांडेकर म्हणत असतात, ते तू मला शिकू नकोस. तू आता कालसारखा आजसुद्धा आमचा महत्त्वाचा वेळ वाया घालवणार आहेस का? तेव्हा अबोली म्हणत असते की जज साहेब, मला महत्त्वाचा मुद्दा तुमच्यासमोर मांडायचा आहे. ते म्हणजे असं की प्रतापराव आहिरे यांना त्यांच्या ट्रीटमेंटसाठी परदेशात जाण्याची काहीच गरज नाही आहे, कारण त्यांना काहीही झालेलं नाही आहे, ते एकदम ठीक आहेत. त्यांना ब्लड प्रेशर किंवा इथे डायबिटीस वगैरे काही नाही आहे, अस्थमासुद्धा नाही आहे त्यांना. हे सिद्ध करण्यासाठीचा हा पुरावा आहे. प्रतापराव आहिरे यांचा मेडिकल रिपोर्ट आहे आणि त्याच्यामध्ये हे स्पष्टपणे लिहिले की त्यांना काही झालेलं नाही आहे आणि त्याच्यावरती सरकारी हॉस्पिटलमधील मोठ्या डॉक्टरांची सहीसुद्धा आहे आणि त्यांचा शिक्कासुद्धा आहे. तेव्हा इथे खांडेकर म्हणत असतात, याचा तुझ्याकडे काय पुरावा आहे की त्यांना काही झालेलं नाही आहे? तेव्हा इथे अबोली म्हणत असते की तुम्ही जे काही कोर्टामध्ये पुरावे दाखवले होतेत ना, की ते खूप जास्त आजारी आहेत, ते सगळे पुरावे खोटे आहेत, हे आता सिद्ध होणार आहे. कारण या मेडिकल रिपोर्टवरती सरकारी हॉस्पिटलमधून सगळ्यात मोठे डॉक्टर आहे, त्यांची सही आणि शिक्का आहे. त्याच्यामुळे हे सिद्ध होते की मी जे काही रिपोर्ट दिलेले आहेत ते सगळे बरोबर आहेत. आणि तरीसुद्धा जर कोर्टाला खातरजमा करायची असेल तर प्रतापराव आहिरे यांची पुन्हा ट्रीटमेंट व्हावी आणि पुन्हा त्यांचा रिपोर्ट करावा, पण ते करत असताना त्याच्यामध्ये कुठलीही छेडछाड होता कामा नये. म्हणजे मी तर कोर्टाला विनंती करेन की असं डॉक्टरांचं एक पॅनल असावं, ज्याच्यामध्ये हा रिपोर्ट करण्यात यावा आणि त्याची माहिती डॉक्टर आणि कोर्ट यांच्यापुरतेच मर्यादित राहील, ती प्रतापराव आहिरे यांच्यापर्यंत पोहोचता कामा नये, अशी मी कोर्टाला विनंती करते. तेव्हा इकडे आता कोर्टामध्ये हा एक मुद्दा तर मांडण्यात आलेला असतो. तेव्हा इथे अबोली म्हणत असते की मला अजून एक मुद्दा इथे मांडायचा आहे की ज्या दिवशी मनवावरती अतिप्रसंग करण्यात आला होता, तेव्हा तिथे प्रतापराव आहिरेच होते, बाकी तिथे कोणीही नव्हतं. मनवाने आधी हा आरोप प्रिन्सवरती केला होता, कारण प्रिन्सच्या हातामध्ये सुद्धा सेम तसंच ब्रेसलेट आहे जे प्रतापराव आहिरे यांच्यासुद्धा हातामध्ये आहे. म्हणूनच तो ब्रेसलेट बघितल्यानंतर मनवाने सगळ्यात आधी आरोप हा प्रिन्सवरती केला होता.
तेव्हा मी आता विटनेस बॉक्समध्ये प्रिन्सला बोलावते. तेव्हा इथे अबोली आता प्रिन्सला विचारत असते की प्रिन्स, स्टार्टिंगपासून जे काही झालं होतं ते सगळं मला व्यवस्थित सांगशील का? म्हणजे तुझी आणि मनवाची मैत्री आहे का? तेव्हा इथे प्रिन्स म्हणतो, हो, मी तरी तिला माझी मैत्रीण मानतो. सगळं काही व्यवस्थित चालू होतं. रंगपंचमीचा दिवस होता. सगळे आनंदित होते, एकमेकांना रंग लावत होते. मी जेव्हा इथे मनवाला रंग लावायला गेलो तेव्हा तिच्या हाताला माझं ब्रेसलेट लागलं आणि तिने माझ्यावरती आरोप केला की मी तिच्यावरती अतिप्रसंग केलेला आहे. पण मी तसं काहीही केलं नव्हतं. तेव्हा इथे अबोली म्हणते, पण तिने तुझ्यावरती आरोप का केला आणि त्यांचा आरोप तू स्वतःवरती का घेतलास? तेव्हा प्रिन्स म्हणतो, तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं की हे कारस्थान प्रतापराव आहिरे म्हणजे माझ्या वडिलांनी केलेलं आहे आणि म्हणूनच त्यांचा आरोप मी माझ्यावरती घेतला होता, कारण माझ्या हातात सुद्धा त्यांच्यासारखं सेम ब्रेसलेट आहे. तेव्हा अबोली म्हणते, पण तो गुन्हा त्यांनी केला होता ना? तेव्हा इथे खांडेकर वकील म्हणत असतात, कशावरून? तो गुन्हा प्रिन्सने सुद्धा केलाच असेल ना? तेव्हा अबोली म्हणते, अजिबात नाही, कारण त्यावेळेला प्रिन्स आमच्याबरोबर होता. तो खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये गेला होता, पण तो तेवढ्याच वेळेमध्ये परत आला होता जेवढा मार्केटमध्ये जाण्यासाठी वेळ लागतो आणि येण्यासाठी लागतो. तेव्हा इथे प्रिन्स म्हणत असतो की मला माहिती होतं हे त्यांनीच केलेला गुन्हा आहे, कारण काय, हे ब्रेसलेट युनिक आहेत. माझे वडील प्रत्येक गोष्ट ही युनिक वापरतात. म्हणजे आमचा जो सोनार आहे तो फक्त यातले जे काही डिझाईन्स तो आमच्यासाठी बनवतो, ते डिझाईन्स तो पुन्हा कधीच बनवत नाही. तेव्हा इथे खांडेकर वकील म्हणत असतात, कशावरून? हा गुन्हा तू सुद्धा केला असशील आणि त्याचा आरोप तुम्ही याच्यावरती प्रतापवरती करताय. तेव्हा इथे अबोली म्हणत असते, असे अजिबातच नाही आहे. हा आहे तो रिपोर्ट. ह्याच्यामध्ये CCTV फुटेज, मोबाईल नंबर आणि त्याचबरोबर प्रिन्सचे सगळे कॉल्स रेकॉर्डसुद्धा दिलेले आहेत. त्यावेळेला प्रिन्स आमच्याबरोबर होता, हे या रिपोर्ट्सवरून आता सिद्ध होत आहे. आणि हे आहे प्रतापराव आहिरे यांच्या मोबाईलचे कॉल रेकॉर्ड्स. तुम्ही जरा बघू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला जे कॉल रेकॉर्ड दिसत आहेत ना, ते त्या एरियामधले आहेत जिथे मनवावरती अतिप्रसंग झाला होता. तेव्हा इथे आता अबोलीने ही केस खूप छान अशी लढलेली असते आणि खूप पुरावेसुद्धा दिलेले असतात. तेव्हा इथे तुझ्याकडे काय पुरावा आहे असं विचारल्यानंतर अबोली म्हणते, हो, माझ्याकडे पुरावा आहे. हे ब्रेसलेट आहे जे प्रतापराव आहिरे यांचं आहे. तेव्हा इकडे अबोली आता ते ब्रेसलेट दाखवते आणि ती म्हणत असते की जज साहेब, हे ब्रेसलेट पोलिसांकडे होते आणि त्यांच्याकडून ते मी माझ्याकडे घेतलेलं आहे. तेव्हा इथे ॲडव्होकेट म्हणत असतात की यातले सॅम्पल्स माझ्याकडे सुद्धा आहेत. हे बघा, हे ब्रेसलेट आहेत ना 3-3 माझ्याकडे. कितीतरी लोक सेम ब्रेसलेट वापरतात. तेव्हा अबोली म्हणते, मी जे काही बोलते ते तुमच्या लक्षात येत नाही आहे का? तुम्ही तुमचे कान साफ करून घ्या. हे युनिक ब्रेसलेट आहेत आणि याच्यामध्ये ही जी डिझाईन दिसते ना तुम्हाला, ती या ब्रेसलेटची USP आहे आणि ती आमचे सोनार फक्त आमच्या घरातल्या डिझाईन्समध्येच वापरतात. तेव्हा इथे अबोली म्हणते की प्रिन्स, तुझ्या हाताला या डिझाईनची काही निशाणी असेल ना? तेव्हा इथे प्रिन्ससुद्धा ती निशाणी आपल्या हाताला दाखवतो. तेव्हा ती विचारते की इथे अहिरेंच्या सुद्धा हाताला ती डिझाईन असेलच. तेव्हा अंकुश त्याचा कुर्ता बाजूला करतो आणि त्याच्या हातावरती सुद्धा सेम इथे त्या डिझाईनची खूण झालेली असते. तेव्हा इथे खांडेकर म्हणत असतात, अहो, ती कधीपासूनच त्याच्या हातावरती ती खूण आहे, ते आता काय तुम्ही बघताय? तेव्हा इथे अबोली म्हणत असते की खांडेकर, तुम्ही कितीही खोटं बोला तरीसुद्धा सत्य हे जिंकणारच आहे आणि सत्याशिवाय इथे दुसरं खोटं काहीही चालत नाही, कळलं तुम्हाला? तेव्हा आता हे सिद्ध करण्यासाठी मी अजून एका साक्षीदाराला इथे बोलावणार आहे. तेव्हा इथे अबोली एका साक्षीदाराला बोलावते. तो साक्षीदार आहे ज्याला मनवाने कोर्टामध्ये ओळखलेलं असतं, कारण त्याच्या हातामध्ये प्रतापराव आहिरेचं ब्रेसलेट असतं. तेव्हा अबोली त्याला विचारते की तुम्ही सांगा, हे ब्रेसलेट तुमचं आहे का? तेव्हा तो मुलगा म्हणतो, नाही, हे ब्रेसलेट माझं नाही आहे. तेव्हा आता हे सिद्ध होणार असतं की त्या मुलाने मनवावरती अतिप्रसंग केलेला नाहीच आहे. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे अबोली आता त्या दादांना विचारते की तुम्ही सांगा, जेव्हा मनवावरती अतिप्रसंग झाला होता आणि तुम्ही तिथे होता तेव्हा गाडीमध्ये कुठला माणूस होता? तो मुलगा होता का? आणि ती प्रिन्सला दाखवते. तेव्हा ते दादा म्हणतात, नाही, तो प्रिन्स नव्हता, तो हा माणूस होता, कारण जेव्हा ती गाडी त्या मुलीला धडकली होती तेव्हा तोच माणूस गाडीमध्ये बसला होता. मी माझ्या डोळ्याने बघितलेला आहे, असं ते दादा म्हणतात. तेव्हा इथे अबोली म्हणते, मनवावरती अतिप्रसंग करणारा माणूस म्हणजे प्रतापराव आहिरेच आहे जजसाहेब, असं आता अबोली म्हणत असते. आणि आता प्रतापराव आहिरेला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा अबोली मिळवून देणारच असते. आता येणारे भाग खूपच जास्त रंजकदार होणार आहेत. ते बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.